नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। तुम्हाला जर 12वी नंतर डिप्लोमा इन फार्मसी ज्याला आपण डी.फार्म म्हणतो यासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी कालपासून रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहेत याचे सुरू झालेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डी.फार्मसीचा जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहेत ते कशा पद्धतीने भरायचं आहे याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना जे कोणी असतील डी.फार्मला ॲडमिशन घेणारे त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला, तर यासाठी मित्रांनो ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली मिळेल। इथे यायचं आहे। इथे आल्यानंतर इथे नोटीस लावण्यात आलेली आहे। हे टाईम टेबल आहे आणि नोटीस आहे। यामध्ये नोटीस तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता। यामध्ये कोण विद्यार्थी जे काही पात्र आहेत ते या ठिकाणी पाहू शकता आणि याची वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे। तसेच कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत ते या ठिकाणी पाहू शकता। 12वीच्या बेसिसवरती तुम्ही याचा जे काही फॉर्म आहे ते भरू शकता। आता यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट वगैरे तुम्ही इथे दिलेली आहे, शुल्क वगैरे दिलेले आहेत। 400 रुपये ओपनवाल्यांसाठी आहे, 300 रुपये फी बाकीची कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। त्यानंतर इथे 8 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म सुरू झाले आहे। 28 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरू शकता। त्यानंतर 8 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करून व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। यामध्ये दोन आहेत, ई स्क्रुटनी आणि फिजिकल स्क्रुटनी। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 30 ऑगस्ट 2024ला आणि त्यानंतर 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, डॉक्युमेंट वगैरे काही आक्षेप असेल तर ते तुम्ही इथे नोंदवू शकता त्यामधून। आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता अंतिम गुणवत्ता यादी लागेल 5 सप्टेंबर 2024 रोजी। त्यानंतर महत्त्वाची काही टिप आहे, या ठिकाणी टिप वाचू शकता। या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करणं आणि सर्व पेमेंट वगैरे केल्यानंतर तुमचा विचार अर्ज जे आहे ते ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर काही अडचणी असल्यास इथे मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत, हेल्पलाईन नंबर, यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। या टाईम टेबलमध्ये डेट वगैरे वाढली तर तुम्हाला वेबसाईटवरती कळवण्यात येणार आहे। त्यानंतर खाली इथे इंग्लिशमध्ये सुद्धा नोटीस लावण्यात आलेली आहे, इंग्लिशमध्ये या ठिकाणी पाहू शकता। बाकीची अदर माहिती तुम्हाला लागत असेल, जसं की तुम्ही जर जे काही फिजिकल स्क्रुटनी मोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला जे काही FC सेंटरची लिस्ट आहे या वेबसाईटच्या लेफ्ट साईडला वरती क्लिक करून पाहू शकता तुमच्या जवळ FC सेंटर कोणतं आहे। तिथे जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकता। ई स्क्रुटनीवाल्यांना काही करायचं काम नाही। त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचर पाहिजे असेल तर लेफ्ट साईडला ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे। इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे ते डाउनलोड करून यामध्ये जी काही संपूर्ण माहिती आहे ए टू झेड माहिती वाचून घेऊ शकता। तर अशा पद्धतीचं हे या ठिकाणी माहिती झालेलं आहे। आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी लेफ्ट साईडला न्यू रजिस्ट्रेशन नावाचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचा आहे। आता तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। यामध्ये डॅशबोर्डमध्ये आता तुम्हाला माहिती भरायची आहे। 10वीच्या मार्कशीटनुसार जसं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे कॅन्डिडेट फुल नेममध्ये। त्यानंतर ईमेल ID टाकायचे, मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचा आहे, जिल्हा निवडायचा, एक पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्डमध्ये तुमचं नाव @123 अशा पद्धतीचा पासवर्ड तुम्ही टाकू शकता किंवा या व्यतिरिक्त सुद्धा 7 ते 15 कॅरेक्टरपर्यंत लोअर केस, अप्पर केस आणि स्पेशल कॅरेक्टरचा वापर करून तुम्ही वेगळा पासवर्ड तयार करू शकता। एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जो ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकणार आहात ते इथे अवेलेबल असला पाहिजे, हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यूज केलेला नसला पाहिजे। त्यानंतर इथे सर्व माहिती भरून घेतलेली आहे, पासवर्डसुद्धा तयार केलेला आहे। रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। जो मोबाईल नंबर दिला असेल त्या मोबाईलवरती OTP येईल 6 अंकी, तो 6 अंकी OTP ते टाकून तुम्हाला सबमिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही सक्सेसफुल अकाउंट आहे ते या ठिकाणी तयार होणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, तो रजिस्ट्रेशन नंबर आणि जो तुम्ही पासवर्ड तयार केला आत्ता तो पासवर्ड त्या माध्यमातून तुम्हाला लॉगिन पेजवरती यायचं आहे। क्लिक हिअर टू लॉगिनवरती आणि इथे युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिनवरती क्लिक करायचं। तर मी ते लॉगिन करून घेतलेलं आहे। लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल, तुमचा फॉर्म सध्या अनलॉक आहे। ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटस या ठिकाणी पाहू शकता। आता डॅशबोर्डवरती यायचं आहे, 2 स्टेप आपल्या झालेल्या आहेत, रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं आणि टाईप डिटेल। आता तुम्हाला कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचा आहे, एक एक स्टेप कंप्लीट करायचे, त्यासाठी लेफ्ट साईडला यायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट स्क्रुटनी मोड आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। लेफ्ट साईडला स्क्रुटनी मोड आहे, इथे यायचं आहे। इथे आल्यानंतर ई स्क्रुटनी आणि फिजिकल स्क्रुटनी यामध्ये काय फरक आहे तर तुम्हाला इथे माहितीच असेल। ई स्क्रुटनीच्या माध्यमातून तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता, यामध्ये कुठेही जाण्याची गरज नाही, डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय होतात। आणि फिजिकल स्क्रुटनीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष जे काही कॉलेज असेल, FC सेंटर असेल, तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यावे लागतात। हे 2 फरक यामध्ये आहे। तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करतो मी, बेस्ट आहे। ऑनलाईन घरूनच डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि व्हेरीफायसुद्धा घरून होतात। त्यानंतर व्हॅलिडवरती क्लिक करून कन्फर्म करायचं। त्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेटमध्ये यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांची इथे महाराष्ट्रामधून मान्यताप्राप्त संस्थेमधून इंग्लिश, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि गणित म्हणजे इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ 12वी उत्तीर्ण झाले असेल ते पहिलं ऑप्शन सिलेक्ट करतील, म्हणजे जे असे विद्यार्थी टाईप Aमध्ये येतील। त्यानंतर टाईप Bमध्ये कोणते विद्यार्थी येतील, जे पहिल्या टाईपमध्ये येत नाही ते Bमध्ये येतील। त्यानंतर टाईप C आहे, त्यानंतर टाईप D आहे आणि टाईप या ठिकाणी त्यानंतर Eसुद्धा आहे,
ॲपसुद्धा आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे टाईप इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी या केसमध्ये टाईप एमध्ये विद्यार्थी आहे म्हणून मी ए सिलेक्ट केलं. त्यानंतर व्हॅलिड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड हिरव्या रंगाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. कॅन्डिडेट टाईप झालेला आहे. त्यानंतर आता 12वी कधी तुम्ही कुठून उत्तीर्ण केलेली आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून उत्तीर्ण केलेला आहे ते जिल्हा आणि त्यानंतर व्हॅलिड फॉर्मवरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी डिटेलमध्ये द्यायचं आहे. तुम्ही जनरल कॅटेगरीमधून असाल तर जनरल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जनरल ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही EWS या अंतर्गत आरक्षण घेणार असाल तर तुम्ही किंवा तुम्हाला EWSचा लाभ घ्यायचा असेल तर यस करायचा. तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्यासाठी EWSमधून यस केल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे स्टेटस डॉक्युमेंटचं. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून असाल म्हणजेच SC ST OBC VCNT SBC तर तुम्हाला रिझर्व ऑप्शन सिलेक्ट करून जे काही तुमची कॅटेगरी असेल ते कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट स्टेटसमध्ये तुम्हाला आणि कोणी इश्यू केलं ते तुम्हाला SG ऑप्शन सिलेक्ट करून जे आहे त्यानंतर कोणती कास्ट आहे तुमची ते कास्ट सिलेक्ट करावी लागेल आणि नॉन क्रिमिनल तुमच्याकडे अवेलेबल आहे का त्याचासुद्धा स्टेटस इथे द्यावं लागेल. तर ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नॉन क्रिमिनल कसं काढायचं व्हिडिओ बनवलेले आहे आपण ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फिजिकली आता हे झालं आपलं कॅटेगरीचं. त्यानंतर तुम्ही अपंग असाल तर यस करू शकता. कोणत्या कॅटेगरीमध्ये अपंग आहे त्याची माहिती देऊ शकता. जर नसेल दिव्यांग तर नो करायचं आहे. नो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर मी ते नो करतो. त्यानंतर इथे डिफेन्समध्ये तुमचे जे काही पालक असतील संरक्षण कर्मचारी तर त्याची माहिती देऊ शकता. नसेल तर सोडून द्या. तुम्ही अनाथ असाल तर यस करू शकता. नसेल तर नो करा. याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला नॅशनॅलिटीचा प्रूफ द्यायचा आहे. एक भारतीयत्वाचं नॅशनॅलिटी किंवा TC किंवा पासपोर्ट किंवा जन्मदाखला या 4 डॉक्युमेंटपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला नॅशनॅलिटी प्रूफ म्हणून द्यायचं आहे. तर मी ते TC सिलेक्ट करतो. तुम्ही कोणतंही तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते सिलेक्ट करू शकता. तुमचं नॅशनॅलिटी ज्यावरून प्रूव्ह होईल अशा पद्धतीचं कोणतंही एक डॉक्युमेंट. त्यानंतर व्हॅलिड फॉर्मवरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. खाली हिरव्या रंगाच्या सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म झालेलं आहे. आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये इथे आपण आलेलो आहोत. इथे तुम्हाला 10वी आणि 12वीची डिटेल द्यायची आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता सुरुवातीला तुम्हाला इथे 12वीची डिटेल द्यायची आहे. 12वीची डिटेल देत असताना इथे काही इन्स्ट्रक्शन आहे. इन्स्ट्रक्शन तुम्ही इथे वाचू शकता. 12वीची माहिती देत असताना तुम्हाला आता इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर खाली इथे जे काही तुम्ही जर 2024ला पास झाले असेल तर ऑटोमॅटिक डिटेल येईल. चेक रिझल्टवरती क्लिक करून सुरुवातीला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. 1 नंबरचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले तुम्ही तर यावर्षीचे विद्यार्थी झाले असेल 2024 सिलेक्ट करतील. यावर्षी उत्तीर्ण झाले असेल तुम्ही तर आणि जर नसेल झाले तर तुमचं जे काही वर्ष आहे ते टाकू शकता. 2024 सिलेक्ट केल्यानंतर इथे रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे 12वीचा. त्यानंतर तुमचं जे काही 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं नाव टाकायचं. त्यानंतर तुमच्या आईचं नाव टाकून चेक रिझल्ट हा ऑप्शन अवेलेबल होईल. तिथे क्लिक केल्यानंतर तुमचे ऑटोमॅटिक तुमचा रिझल्ट संपूर्ण येऊन जाईल. संपूर्ण विषयाचे मार्क तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर खाली यायचं आहे 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. 10वीचं कोणत्यावरती तुम्ही उत्तीर्ण झाले तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आता जे जनरल विद्यार्थी असतील ते 2022मध्ये उत्तीर्ण झालेले असतील आणि त्यानंतर 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर किती मार्क मिळाले 10वीला ते टाकायचं आहे. टोटल मार्क किती ते टाकायचे आहे. पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येऊन जाईल. अशा पद्धतीने 10वी आणि 12वीची माहिती टाकायची आहे. त्यानंतर व्हॅलिड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी माहिती टाकून घेतलेली आहे. तुम्ही जर 2024मध्ये पास झाले असाल तर रोल नंबर आणि आईचं नाव आणि विद्यार्थ्याचं नाव टाकल्यानंतर चेक रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक संपूर्ण माहिती येणार आहे. तर 10वी आणि 12वीची माहिती टाकल्यानंतर व्हॅलिड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. तर आपली 10वी एज्युकेशनल डिटेल माहिती झालेली आहे. आता पर्सनल डिटेलमध्ये आपण आलेलो आहोत. इथे तुमची 10वी 12वीच्या मार्कशीटनुसार माहिती दिसेल. तुमचं नाव आणि तुमच्या आईचं नाव. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल फिमेल जे काय असेल ते. ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे. कोणता आहे तुम्ही कोणत्या स्लॅबमध्ये येता 15,000 ते 50,000 किंवा 50,000 ते 1,00,000. त्यानंतर तुम्ही TFWS जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर याचा तुम्ही लाभ घ्यायचा असेल तर विचारताय ट्युशन फी. त्यानंतर रिलिजन आणि मदर टंग हे तुम्हाला टाकायचं आहे. रिलिजन जे काय असेल ते आणि मदर टंग मातृभाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ॲड्रेस डिटेलमध्ये यायचं आहे. तुम्ही ग्रामीण भागामधून आहात की शहरी भागामधून असाल तर रुरल, ग्रामीण भागामधून असाल तर अर्बन सिलेक्ट करून तुमचं जे काही गावाचं नाव असेल किंवा ॲड्रेस असेल राज्य, जिल्हा, तालुका, गावाचं नाव आणि पिनकोड एवढी माहिती टाकायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे मोबाईल नंबर, ईमेल ID ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर डायरेक्ट व्हॅलिड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. ॲड्रेस डिटेलसुद्धा पर्सनल डिटेल सेव्ह होऊन जाईल. आता तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी पांढऱ्या जे काही व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. या ठिकाणी जे काही डिटेल आहे इन्स्ट्रक्शन आहे ते वाचू शकता. JPG किंवा PNG फाईलमध्ये तुम्ही हा फोटो अपलोड करू शकता. चूज फाईलवरती क्लिक करून 50 KB पर्यंतचा फोटो. तर फक्त फोटो सांगितलेला आहे इथे. तर तुम्हाला व्यवस्थित जो काही फोटो आहे तुमचा ते इथे इन्स्ट्रक्शन वाचायचे असेल तर वर नोटीस लावण्यात आलेले आहेत. हे नोटीस तुम्ही वाचू शकता. 50 KB पर्यंतचा व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करायचा आहे. सिग्नेचर मागितलेली नाही आहे सध्या. फक्त इथे सिग्नेचरचा उल्लेख नाही आहे इथे सध्या केलेला.
तर इथे फोटो मी अपलोड केलेला आहे. चूज फाईलवरती क्लिक करून फोटो अपलोड करून घ्यायचा आहे व्यवस्थित क्रॉप करून. आता बाकीचे जे काही अदर डॉक्युमेंट्स आहेत ते इथं अपलोड करायचे आहेत. नोटीस जी काही नोट्स आहेत ते वाचू शकता. जर डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित अपलोड झाले नाही तर तुम्ही डिलीट करून परत डॉक्युमेंट अपलोड करू शकता. अशा पद्धतीची नोटीस आहे. तर आता एक डॉक्युमेंट एवढे जे काही कॅटेगरीचे तुमचे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला इथे डॉक्युमेंट कमी जास्त असू शकतात. रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जास्त थोडेफार असू शकतात. तर जे काही डॉक्युमेंट असतील ते अपलोडवरती क्लिक करायचं आहे. इथे 1 MB पर्यंत डॉक्युमेंट अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर व्ह्यू करून तुम्ही पाहू शकता. डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाले नाही तर डिलीट करून परत अपलोड करू शकता. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर व्हॅलिड फॉर्मवरती क्लिक करायचं, सेव्ह अँड प्रोसीड. त्यानंतर जी काही शेवटचे स्टेप आहे पेमेंटची, पेमेंट तुमच्या कॅटेगरीनुसार पेमेंट येईल, पेमेंट करून घ्यायचं. त्यानंतर डॅशबोर्डवरती येऊन तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवायचे. काही दिवसांनी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म टाकता येईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.